नमस्कार. MPSC पॉवर ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीचे कलम 1 पाहणार आहोत आणि ती लक्षात कसं ठेवायची जी भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. बघा, पॉलिटीचे कलम 1 काय आहे? भारताचे संघराज्य, त्याचे नाव आणि त्याचे राज्य त्याचे क्षेत्रफळ हे कलम 1 मध्ये सांगितलेले आहे. बघा, आता याला परमनंट कसं लक्षात ठेवायचं बघा. बघा, ट्रिक काय आहे? डॉक्टर आंबेडकर म्हणाले, भारत हा सर्व राज्यांचा मिळून कलम 1 नुसार एकच संघराज्य असेल. बघा, कलम 1 नुसार एकच संघराज्य असेल म्हणजे भारताचे विभाजन होऊन त्याचे 2 संघराज्य होऊ शकत नाहीत. म्हणून कलम 1 नुसार ओन्ली एकच संघराज्य असेल असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले. बघा, ही संघराज्य संकल्पना कोणाकडून घेतली आपण? अमेरिकेकडून, अमेरिकन संघराज्याकडून. जसं अमेरिकेमध्ये संघराज्य आहे, 50 राज्यांचं मिळून एक संघराज्य आहे, तसं भारतामध्ये 28 राज्यांचं मिळून काय आहे? एक संघराज्य आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. बघा, भविष्यात हे जी 28 राज्य आहेत, सध्या 28-29 जी राज्य आहेत ती भविष्यात 50ही होतील, 100ही होतील. मात्र भारत हा एक होता आणि तो एकच राहील. म्हणजे संघराज्य, भारत म्हणजेच काय? संघराज्य हे एक होते. संघराज्य हे सध्या एक आहे आणि भविष्यातही एकच राहील. म्हणजे डॉक्टर आंबेडकर म्हणले की भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. कसा आहे? भंजक राज्यांचा अभंजक संघ. भंजक राज्य म्हणजे कसं? समजा उद्या महाराष्ट्रातून विदर्भ वेगळं होऊ शकतं, म्हणजे महाराष्ट्राचा भंजक होऊ शकतो, परंतु भारत हा फुटू शकत नाही. भारत हा आज एक होता, उद्या एक राहील, परवा एक राहील आणि भविष्यात एकच राहील. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणले, त्यामुळे कलम 1 मध्ये त्यांना म्हणजे संघराज्य हे शब्द त्यांनी कलम 1 मध्येच टाकलं. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला कलम 1 काय आहे कधीच कन्फ्यूज होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.